महिषासुरमर्दिनी दुर्गादेवी. फार पूर्वी महिषासूर नावाचा एक अतिशय शक्तिशाली राक्षस होता. त्याचे शरीर अर्ध मनुष्य आणि अर्ध रेडा म्हैस असं होतं. तो त्याच्या क्रूर आणि प्रचंड शक्तीमुळे सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण करत असे. तो लोकांचा अतिशय छळ करत असे. एकदा त्याने प्रत्यक्ष इंद्राशी युद्ध केले आणि इंद्राला पराजित करून त्याचे स्वर्गलोकाचे स्थान बळकावले. स्वर्गावर आता महिषासुराचे राज्य आले होते. इंद्राला पराभूत केल्यामुळे महिषासुराला आपल्या शक्तीचा फार गर्व झाला. तो स्वर्गाच्या सिंहासनावर बसून आता संपूर्ण त्रिलोकात, तिन्ही जगात गोंधळ घालण्यास सुरुवात केली. तो सर्वांशी अधिकच उन्मत्तपणे वागू लागला. महिषासुराचा दिवसेंदिवस वाढत चाललेला अत्याचार पाहून सर्व देव, ऋषीमुनी आणि सामान्य लोक खूप घाबरले. या संकटातून सोडवण्यासाठी सर्व देवांनी एकत्र येऊन ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांना प्रार्थना केली. देवांनी तिन्ही महान देवांना विनवले, या संकटातून सोडवून महिषासुराला कायमचा धडा शिकवण्यास मदत करा. त्यांची विनंती ऐकून तिन्ही देवांनी एकत्र येऊन आपापल्या शक्तीने मिळून एक दिव्य देवी निर्माण करण्याची योजना केली. शंकराच्या महेश तेजाने देवीचे मुख, विष्णूच्या तेजाने हात आणि अग्नीच्या तेजाने 3 डोळे निर्माण झाले. अशा प्रकारे प्रत्येक देवाने देवीचा एक एक अवयव सिद्ध केला आणि त्यातून साक्षात तेजस्वी दुर्गा देवीची निर्मिती झाली. शिवाने आपला त्रिशूळ, विष्णूने चक्र, इंद्राने वज्र अशी विविध शक्तिशाली आयुधे सर्व देवांनी तिला, दुर्गा देवीला मोठ्या आदराने बहाल केली. देवीच्या अनेक हातांमध्ये ही सर्व शस्त्रे होती. देवांच्या तेजापासून निर्माण झालेल्या या सर्व शक्तिमान दुर्गा देवीने महिषासुराला मारण्यासाठी रौद्र रूप धारण केले. तिने मोठ्या गर्जनेसह आपल्या सिंहावर स्वार होऊन महिषासुराच्या सैन्याकडे धाव घेतली. दुर्गा देवी आणि महिषासूर यांच्यात 9 दिवस घनघोर युद्ध झाले. महिषासूर कधी रेड्याचे तर कधी सिंहाचे रूप घेऊन आला, पण देवीच्या शक्तीपुढे त्याचे सर्व सामर्थ्य अपुरे पडले. अखेरीस दुर्गादेवीने आपल्या त्रिशूळाने महिषासुराचा वध केला. महिषासुराचा वध केल्यामुळे दुर्गा देवीला महिषासुरमर्दिनी, महिषासुराला मारणारी म्हणू लागले. या महान प्रसंगाची आठवण म्हणून आपण दरवर्षी मोठ्या उत्साहात नवरात्रीचा उत्सव साजरा करतो.